हॉटेल वेदांत लिलाव प्रकरणी मंत्री शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी। लिलावात शिरसाटांच्या मुलाचा सहभाग। शरद पवार सहयोग निवासस्थानावरून विद्याप्रतिष्ठानमध्ये पोहोचले। विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचा दशक्रिया विधी। अजित पवारांच्या निधनाला आज 10 दिवस पूर्ण। आज 8 महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवडला आज महापौर मिळणार। नागपूर, अमरावती मध्येही आज निवड। नाशकात अखेरच्या क्षणी भाजप शिवसेना युती। शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार। राष्ट्रवादी मनसेचाही भाजपला पाठिंबा। नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ। राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांची स्वतंत्र गटनोंदणी। नागपूर मनपात असणार महिला राज। नागपूरला तब्बल 4 वर्षांनंतर मिळणार महापौर उपमहापौर। आज मनपाची पहिली विशेष सभा। सभेत महापौर उपमहापौर होणार निवड। मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन। मोळ्या पद्धतीनं कार्यक्रम पार पडणार। मुंबई अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम। सुनील तटकरेंना मीच निवडून आणलं। रामदास कदमांचा हल्लाबोल। भास्कर जाधव आणि तटकरेंमध्ये काहीच फरक नसल्याचं म्हणत टीका। मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद, कोणालाच सोडणार नाही। मंत्री शिवेंद्रराजे भोसले विरोधकांवर बरसले। विरोधकांच्या राजकीय कुरघोड्यांना शिवेंद्रराजेंचं थेट उत्तर। प्राथमिक अहवालापेक्षा ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग अधिक महत्त्वाचे। अजित पवार विमान अपघात प्रकरणी राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। संभाजीनगरमधील तरुण तरुणीचा व्हिडिओ व्हायरल। तरुण तरुणीला ओढत नेत असल्याचा व्हिडिओ। क्रांती चौक पोलीस हद्दीतील नागेश्वरवाडीतील घटना। गोरेगाव सीएसएमटी हार्बर मार्ग 3 महिने बंद राहणार। पश्चिम रेल्वे मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी निर्णय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजही वाहतूक कोंडी। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। ओला, उबर आणि रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप। खासगी वाहनानं प्रवास करणाऱ्यांना बसणार फटका। ऑल इंडिया ब्रेकडाऊन असं संपाचं नाव। गडचिरोलीत पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 1 नक्षलवादी ठार, C60 जवान जखमी। कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई। शासकीय मालकीच्या जागेवर उभारली होती गोदामं। मेघालयात अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट। स्फोटात 18 मजुरांचा मृत्यू। खाणीत अजूनही काही जण अडकल्याची भीती। स्मृती आणि बंगळुरू सुसाट। दिल्लीवर विजयासह पटकावलं दुसरं जेतेपद। अंडर 19च्या फायनलमध्ये आज युवा टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान। टीम इंडिया 6व्यांदा विजेतेपदासाठी कसणार कंबर।